पंचायत समितीला. अच्छा मी आज जलवृद्धीकडे पाण्यावरती जो आपल्या गावावर राय रोगण व्हायला पाहिजे. बरोबर आहे? कारभारी अव सोन्यासारखा संसार, सोन्यासारखा संसार तुम्ही आणि मी हो. आणि मामाजी आणि आपली माझी तुमची बहीण म्हणजे माझी ननद हे पूजा पूजा पूजा. पूजा. पूजा मी तिला कधी ननद समजलीच नाही बघा, आजची बहीण समजली. हो. समजली ना? तू माझ्या वडिलांना स्वतःचा वडील समजते. अव तुमचा बाप म्हणजे माझा बाप. बरोबर. अव कधी त्यांना सासरा समजलीच नाही बघा. अव मी त्यांना आपल्या बापापर्यंत समजते. तुला मला माहित आहे का माझी बायको सामान्य विचाराची पत्नी मला मिळाली. मी आपल्या खूप भाग्य समजतो ना. अशी प्रत्येकाला बाई जर मिळाली तर सासू सासरे पूजा दिली का? नाही ना. अरे पूजा कुठे गेली? बरोबर. पूजा अरे पूजा. काय वहिनी? अगे काय तू माझी ननद नसून माझी बहीण समजायच ग. होय ग. आई ना आहे. अहो ये कारभारी इकडे या ना. हा आनंद या जीवनाचा सुगंधा आनंद या जीवनाचा सुगंधा पूजा काय? तुला बाबाचा ऑपरेशन माहित आहे? होय दादा. तुला माहित आहे का आणि बाबा? मामाजी कुठे गेली? मामाजी त्याचं ऑपरेशन झालं नाही, काल झोपला. अच्छा मामाजी आराम आज करतो. 8 दिवस झाले त्याचं ऑपरेशन झाला. पोटात बिमारी गोळा होता, तो गोळा काढला. आज अचानक मला पत्र पंचायत समितीमधून आलेलं आहे का म्हणे प्रत्येकाचे शुद्धीकरण या विषयावर आमची चर्चा आहे. म्हणजे आम्हाला त्या मीटिंग मध्ये आवश्यक आहे. जर का मीटिंग उद्या व्हिडिओ प्रोग्राममध्ये का बोलावलं नाही? बताव तर दिन बनी जाताना ठीक आहे. अरे पौर्णिमा काय वेळी तू बाबा तुम्ही मामाजीकडे जा. मामाजीकडे आराम करत आहेत तर बघून घ्या.
तिकडे जाणं आवश्यक आहे. तुम्हाला अहो तुम्ही तिकडे जाता गोष्ट खरी आहे, पण आता भाऊबीजेचा सण आहे. हो ना. आहे ना? बरोबर. अहो माझा एकुलता एक भाऊ आहे. मला माहित आहे. अहो त्याची बहीण मी एकटीच आहे ना. अहो आता भाऊबीजेचा सण आहे तर मी त्याच्याकडे भाऊबीजेसाठी जाते म्हटते. तू जा तुझ्या बापाच्या घरी जा, पण तुझा बाप आहे बैलाच्या दलालच्या घरी भेटते का नाही? मी काल फोन केली होती दादाला. दादाला काल कॉल केली होती. दादा म्हणत होता बाबा बैल बाजारावरून 5 वाजतापर्यंत येतात आणि दादा तर घरीच राहते ना. तुम्हाला वाटत असेल माझे बाप म्हणजे माझे मामाजी ने माझी नणद घरी राहते. नाही नाही ते बरोबर आहे, पण जर तुझा भाऊ आहे, अच्छा तुझ्या भावानं माझ्या खरोखर बापाचा बहिणीचा सन्मान केला पाहिजे. कारण का माझ्या हड्डीवर झाला माझ्या बापाचं ऑपरेशन, पोट चिरलं, गोळा काढलं, आज जर तिथं मसाला घिसाला लोक चान्सची जबाबदारी तुझी आहे. अहो त्याची काळजी करा नको. मी नाही का माझ्या मामाजीला आणि माझ्या नणदबाईला आपल्या सोबत घेऊन जाते माझ्या माहेरी. त्याची काळजी करायची नाही तुम्ही. तुझी विचार काय आहे? हा? काय कल्पना मला तुझी? माझ्या कल्पना हो हो. काय सांगू मला तुम्हाला? तुझ्या चेहऱ्यावर मला पाहून नाही होत ग. कधी कधी मी जहाज निघलो तुझ्या चेहऱ्यावर खूप नाराजी राहते. मला कधी सामने जावं कसं हे मला कल्पना माझ्या मनामध्ये वेगळी येते ग. अच्छा अवई कारभारी एवढे दिवस झाले लग्नाला मी काहीच तुम्हाला सांगितली पण नाही. अत्तर भरी शिशी बरोबर आहे. अत्तर भरी शिशी पत्तर पे फोड़ दूंगी. अत्तर भरी शिशी पत्तर पे फोड़ दूंगी. तुम्हारे लिए सजना मैं अपने बूढ़े बाप को छोड़ दूंगी. पुढे बापला छोडायचं काय गरज आहे की मी काय म्हणतो? भलत्या गलीने जाऊ नको, जिकडे तिकडे आहे खतरा. भलत्या गलीने जाऊ नको, जिकडे तिकडे आहे खतरा. वाजवतील पोरी बारा, एखादा मिळेल चक्रा. दोन दिवसाची जाने तुझी जगात राहील जत्रा. माझ्यासारखा नवरा ड्युटीवाला मिळणार नाही, असे 16-17. तुमच्यासारखं भोड्या म्हणायचं यार कधी मिळाल का मला? अहो तुम्ही लाखात ये का बरा समज ना. हो. काय म्हणता मला? तुला नसीबात नाही पुत्र. अहो लेकरं नाही तर काय करू? माझी नणद आहे ना. काय करल लागली पारसिंगला. लोकांच्या मुलाला बघते ना माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा येतात. नशिबात नाही ग. आज रडून काढणार म्हणून मी काय म्हणतो ऐकशील? आज या महाराष्ट्रामध्ये हळदीला गेलो आपण. गेलो कितीतरी वैद्यक उपचार सुद्धा केले, दवाखाने सुद्धा केले, पण माझ्यात काही कमी आहे का? परमेश्वरा, मी एवढ्याला आवडला. एवढा मी दान केलं, पण काही माझा दान पुण्यामध्ये लागला नाही. काय तुझ्या चक्र आहे? अरे अरे म्हणून
तीर्थ केलेलंही मीने केलं वटवारी. तीर्थ केलेलंही मीने केलं वटवारी. लक्ष नाही केला नारी त्याग एक दिवस मामाजीचा फोन आला होता. मामाजी दलाला मोहिपेच्या बाजारला गेला होता. तेथून म्हणे जवाई बहुत दिवसाची तुम्ही माझ्या घरी नाही आल्या, माझ्या परी आणल्या. मामाजी मला सुट्ट्या मिळत नाही कारण का पाणी पुरवठा म्हणजे हा जीवन आहे, हा अमृत आहे. मला सुट्ट्या भेटत नाही. जे वर्ष टाकणार नाही तिथे माझ्या सुट्ट्या मला मिळत नाही. बरोबर आहे. मामाजी म्हणलं तुमच्या मुलीला पाठवी. रड मोठा झुलतोची म्हणून माझ्या मनामध्ये असे वाटते. मला मामाजी म्हणलं असा करा नको म्हणे. माझा हृदय फळ भरलो. परमात्माने चुप्पटनं फळ काढलं पोरीले पाठवलं. म्हणून मी काय म्हणतो आहे, काय म्हणता? तीर्थ केलेलंही मीने केलं वटवारी. तुला मी का म्हणतो रडण्याची गरज नाही. आपल्या नशिबात जर असेल तर हे म्हणतात नाही, जेवढं नशिबात असेल तेवढं मिळणार आहे. देवाचं देणं असेल ना, देवाचं देणं माझं आहे घेणं. देवाची लक्ष असेल तर यंदा पुसी भरेल हो माझी. बरोबर आहे. अजून पुढे पाहून मी आपल्या बापाला वाटतो. बाबा 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 तुला मी काय म्हणतो, का गा? तुझी सुना म्हणते माहेराला जातो. बाहेरला जातो म्हणते. हो सांगतो. तुला तुझी सुनका म्हणते पण तुझ्या हातात ऑपरेशन झाला. हो 50-60 हजार रुपये लागले. आता 3 लाख रुपये लागले मेघराजीवर. बरोबर आहे. बरोबर आहे. हो. आज तुझा ऑपरेशन झाला. हो. आज ते ती तुझा हो मसाल्याची भाजी खाशील. हो बरोबर आहे. उद्या तुझे टाके पिकले अजून बिमारी मायमाला आणशील. बरोबर आहे. वांग्याची भाजी नाही सांगितलं ना का डॉक्टरनं? वांग्याची भाजी तर नाही सांगितलं ना डॉक्टर. वांग्याची महाबाप म्हणते वांग्याची भाजी सांगितलं नाही तर हे वांग्याच्या भाजीने पोट खाजव. घाव खाजवत्या म्हणे. म्हणूनच म्हणत होते मी वांग्याची भाजी तुम्हाला देणार नाही. अच्छा अच्छा. हा तू काय करतो, हा. हिवऱ्या मिरच्या वाटून चटणी खातो. हा मामाजीसाठी दोन अंडे देते, 2 अंडे. तुझा चांगला तो बरोबर आहे. लवकर सोडते. नाहीतर का? खरं माझी बायको खूप विचाराची आहे. खरंच मला काय वाटतं म्हणजे काय? नाही बघ. हे कुठे गेली? पूजा अरे पूजा. पूजा पूजा ए पूजा काय दादा? काय मी का म्हटलं बहिणी बाई न बाबा हाय तुला जायचं कुठं? कुठं? बाबली त्याची नांद 2-3 साबली. दादा सोडलं तू चाललास कोणी बघा. मी चाललो आज उद्या माझी ट्रेनिंग आहे. शुद्धीकरण पाण्यावर कारण त्या पाणी गावात दूषित नको मिळाला पाहिजे. अच्छा अच्छा. गावात राय रोगणूक व्हायला पाहिजे. हा. या विषयावर माझी मीटिंग आहे. अच्छा. पंचायत समितीला हा त्या मीटिंगवर जाणे आहे. कारण का पाण्यात सूत्र आम्हाला मिळेल. अच्छा. 1000 लिटरला किती ग्राम पावडर वापरायचं अच्छा. अशा विषयावर मला मिळणार आहे.
म्हणून मला जाणं तू गरजेचं ट्रेनिंग वर चाललास हो आणि मग आम्ही दोघंच बापले का राहून अहो मी राहते मामाच्या घरी तुमची सेवा करण्यासाठी. बाबा तुम्ही समजा जीवभर आहे का हो लमच्या खाऊन घेऊन सध्याचे भाऊ आहात तुम्ही अगं मी नाही काय म्हणलो हा. माझी बहीण आहे हा तू बाप आहे हो. मी सून आहे हो. तुझी सून तुझ्या पोरीपेक्षा तुला करते हो करते ना बरोबर आहे हो करते का नाही? करते का करते का करते का नाही हो, हो. तुला एवढं तुला पोरगी नाही करती हो माझी माय नाही करत मायाडू आहे का मायसून कशी मायाडू आहे मायानी नाही अशी सुंदर मला भेटणार नाही हो तुला. बरोबर आहे नाही, तुम्ही माझी घरवाली सुंदर बाई हो आहे. हो बहीण, माझी स्वतःच्या बाबाप्रमाणे समजली बघा तुम्हाला. तुला बाप तो नाही ना अहो, बापच नाही तर काय सासरा म्हणजे बापच असते समान. अच्छा अच्छा हा बापा समान चला कारभारी अहो मामाजी त्याला तुम्ही आराम करा. हो, हो. अगं हे पूजा मामाजीला आज्ञा. हे पोरगी एवढी मोठी झाली पण आपल्याला मारावं पाहिजे. कधी लागेल रे वेड्या तुला कोणी बंगाली. Pikachu, Pikachu. माझी मीटिंग चालू असेल खरंच मला जाऊ दे जर मीटिंग चालू झाली असेल आणि त्यांनी काही सूत्र सांगितलं असेल ते मला मिळणार नाही तर एखादं पाहतो कोणीतरी माझ्या जवळचे तिथे भरपूर कर्मचारी आहे कारण का आखरे कर्मचारी आहे हॅलो 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 थोडसा हॅलो 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 आमच्या लग्नाला कितीतरी वर्ष निघून गेली पण पोटीपाटी काही नाही झालं बघा. तर माझी ननद आणि माझे मामाजी आणि माझ्या घरचे आणि मी आमचा चौघाचा सोन्याचा संसार आमच्या घरचेही ड्युटीसाठी बाहेर गेले पण काय असं ना
मी भाऊबीजेचा सण आहे भावाच्या गावाला गेली पाहिजे आणि वहिनी माझी ननद आणि मामाजी त्यांना पण सोबत घेऊन जाते हा. भाऊ रे येशील ना मला नेवायाला भाऊ रे येशील ना मला नेवायाला दिवाळी सणाला रे दादा भाऊ बीजेला दिवाळी सणाला रे दादा भाऊ बीजेला भाऊ रे येशील ना मला नेवायाला भाऊ रे येशील ना मला नेवायाला दिवाळी सणाला रे दादा रक्षाबंधनाला दिवाळी सणाला रे दादा रक्षाबंधनाला चला अरे पूजा पूजा तयारी नाही झाली का ग तुझी मामाजीला आवाज दे ओई बाबा बाबा ओई बाबा वहिनीच्या गावाला जाऊन ना काय म्हणे? मामाजी थकलो ना आपण तुम्ही बसानी आला माझ्या भावाचा घर होय तो गावाची दिसत आहे तुम्हाला अच्छा अच्छा हा वाला बिल्डिंग बनवला ना आता बिल्डिंग मध्ये थकली मामाजी बसा चला लई दिवस झाले माझ्या मुलीला फोन नाही केला कारण की माझा जवाई ड्युटी आहे त्याला वेळ नाही भेटत पण हिलाही एकटंच भाऊ आई वाळू केली हिलाही भावाची माया नाही काय करावा अचानक तिने भावाची आठवण आली का दिवाळीच्या सणामुळे माझ्या माझ्याकडे दंडारा मंडा या कार्यक्रमात चल मी भाऊ राहायला ओवाळला जातो ठीक आहे काय करावा माझ्या बहिणीला घ्यायच्या ना बहिणी विकायच्या आहेत थांबणार दादा नाव का मानतो बंधूला
कायची खुशखबर का? अरे 10 वर्षाचा जमाना झाला बंड्या बंड्या रे. आपल्या बहिणीला कधीच कोणाला फोन नाही केलं रे. कोण तुला तरी केलं का? कोण? का तुझी बहीण? या कायची माय बहीण? बहीण ना मग, या माय बहीण आहे. अरे, तुला काय माय बहिणीचं काय कर्तव्य आहे का? बहीण आहे माय. काय झालं रे? ते कायची माय बहीण? अच्छा, मला एक सांग बाबा, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. अगं 10 वर्ष झाले आणि तिला तिला श्रीमंताच्या घरात. अरे मी याच्यासाठी दिला दादा हा. का चला ना आपल्या पोरचं जीवन चांगलं सुखमय झालं पाहिजे. कोणाची मनमजुरी केलं नाही पाहिजे म्हणून मी आपल्या मुलीला दिला. हो दिला ते गोष्ट बरोबर आहे. पण मला सांग बाबा, तिने एक तरी फोन तरी केला का माझा बाप जिवंत आहे का माझा भाऊ जिवंत आहे? बाबा 15 वर्ष झाले. 15 वर्षाचा जमाना झाला बाबा बाबा गा. 15 वर्षाचा गा जमाना झाला माया बाबा गा. 15 वर्ष झाले बाबा. माझी आई मरण पावली. माझी आई मरण पावली. राहण्याचा मोठा तुला केला बाबा. मायासाठी बाबा तुला टोंगरे फुलला. कोणासाठी केलं? मायासाठी बाबा तुला फोडफाड केला. साठी मला पूर्ण लोकांची मनमात केला जाण्याच्या मोठा फोन. मी लहान होतो तेव्हा तू मला घोडा घोडा नाही करेस का? मला घोडा मी करणार पण लोक करते का? तू करेस तर मग तुझे टोंगरे नाही फुटले का बाबा? असं म्हणणं फोडफाड केलं बाबा ती कोण देईल होय? बाबा माय माय मेली तेव्हापासून तेव्हा मोठी धुवार पडली बाबा. कायची धोर पडली बे? बाबा त्या बहिणमा सकाळी सुटा लागते बाबा तुले. बाबा तू कोण करणार? शेण पूजा करायसाठी. आपल्या घरी कोण करण्यावाली आहे सांग? नाही नाही कोणीच मला नाही. थोडा चांगला दिवस निघत ना झोपतेस. काय करू? मला गाय ढोरं घेऊ. गाय ढोरचा पूर्ण शेण पुरता सगळं करून सगळी बैल घ्यायला जावं लागतं. बरोबर आहे. दादा हा. अरे का दिसते माझ्या सोन्या सोन्या रे. अरे का दिसते माझ्या सोन्या सोन्या. तुला उन्हातला सावलीत नेला रे. आणि लायण्याचे मोठ करून तुला मोठ मोठ केला रे. केला बघा केला. म्हणून माझं म्हणणं काय? का म्हणतेस? अरे तुझे दीपक होऊया तारा. तुझे चंद्रक होऊया सितारा. मेरा नाम उजाला. ओ मेरा नाम करेगा रोशन. दीपक होऊया तारा. मेरा नाम करेगा रोशन. मेरा दादा हो. मी काय बाजारला जातो बैल घेऊन. बाजारला जाते. हो. हा. बाई येवायची आता. कोण बहीण येणार आहे? बाई येवायची. बाईचा सासरा हो. आणि बाईची नणद अरे येवायची. माझ्या बाप्पा तिची नाही पैसे करायचे घरी ठेवलेले आहेत. हो. बाई आली. हो. बाईला घेऊन हो. बाजारात जाशील का? ते 10 वर्षात आलीच नाही. हो 10 वर्षापासून आली. तिच्यासाठी कपडे घ्यायचो हो. आणि बाईसाठी मी आपल्या घरी तांदूळ बसत नाही का? हो. तांदूळ घेऊन आणतो हो. आणि मला मटण मिठे घेऊन आणतो. हो, खाता. आणि खाऊची वेळ होऊ शकते. हो, तुझ्या युवाई येत आहे ना. आता बाई व्हायला पाहिजे थोडीशी. त्याला नल्ली विचारतो नल्ली बाबा. आपली पाहिजे थोडीशी पाहिजे त्याला. आम्ही दोघे युवा घेत होता थोडं थोडं. घेतो का? हो, हो. अच्छा, बहीण मला घेतो का म्हणते अजून? ठीक आहे. बरं ठीक आहे. आणि माझी बहीण केव्हा येणार आहे? हा? केव्हा येणार आहे म्हणतो माझी बहीण? बाई आता देवाची हो. आजची भावीची आहे. हो, हो. काय करे हो. मला 2 दिवसा पहिले फोन केला. दादा म्हणे तुझी खूप आठवण आली म्हणते. दादाची बी आठवण आली म्हणते मला. म्हणजे बंड्याची. आता आठवण आली तिले एवढ्या वर्षाच्या बाद. अरे मला सांग पाण्यावर काडी मारला तर पाणी फाकते का? नाही तात्पुरता फाकते. बरोबर आहे. मला सांग आपली खून काही केली तरी बहीण होय. बहिणीच हो हो. हो ठीक आहे बेटा. ठीक आहे. जा. मी बहीण घेऊन जातो. हो हो. ठीक आहे. चला आपण बैल विकायला गेला पाहिजे बाजारला. कारण की आपला बैल विकला घेणं आपला प्रपंच आहे. 2 पैसे कमावला 2 पैसे. अरे चाल जा हो चाल जा.
नाही येत आपण त्याचं उभं ठेवलं पाहिजे. चला बाबाला आवाज देऊन बघते. माझा भाऊ तर घरी असेल की नसेल कोणालाच ठाऊक. तो लोपोरा लोपर टपोरी. पहिले लहान होता तेव्हा तो 15 वर्ष झाली मी माहेरी आली नाही. आता किती जवान झाला असेल. ओळखते की नाही ओळखत कोणालाच ठाऊक. बंड्या ए बंड्या नाही बोलत. ए बंड्या नाही बोलत. कुठे गेला असेल. बाबा अहो बाबा. बाबा पण नाही. त्या बहीण बा कोण होय ना का होय मा बहिणीसारखा आवाज येऊन राहिला. माझी बहीण होय का कोण होय ना त्याच्या बहिणीला भलतच होऊन जाईल. मी मैन बहीण न ते निघा तिच्या बहीण दुसरीच. कोण होयस व चला अजून आवाज देऊन बघते. दोनदा आवाज दिली पण माझा भाऊ काही बोलला नाही. दादा ए बंड्या ए बंड्या. पौर्णिमा होय का होय कोण माझी बहीण होय का. खूप दिवसाची आली. खूप दिवसाची आली. ए दादा किती जवान झालास रे तू. पुरा कालच कापून टाकशील ना. तुला माझी आठवणच येत नाही का. तुला घेऊन येते. आमच्या जेव्हापासून त्या मोठ्या लोकांच्या घरी दिली तेव्हापासून तू आमच्या गरीब माणसाला विसरून गेलीस. अरे भाऊ कधी बहीण कधी भावाला विसरते का मूर्खा. विसरत नाही नाही. विसरणार रे तुला. ए मूर्खा पहिले पाय धुवायला पाणी आण. माझे सासरे आणि माझी ननद अरे आली. बाबा कोण कोण आला. माझा सासरा आणि ननद. बहिणी नंदे आली. जा लवकर पाणी घेऊन ये. बाई बाई धुवून घे ना आपली पाय पाय. तुझा अरे मी मगदून माझ्या मामाजी नावाते. कुठे आहे मामाजी. काय नावाते मामाजी म्हण. मामाजी ओ मामाजी. त्या बहीण माझ्या खेडी मला काही लिहायला लागायचा. अरे मामाजी नमस्कार. काकाजी तेवढाच राहता म्हणता. मामाजी दोन दिवसाच्या आल्या. तुम्हाला आता करा लागेल. तुम्हाला करा लागेल पाहुणचार. बरं जाऊ द्या मामाजी. पहिलं आपलं धुवून टाका. आपल्या धुवून टाका म्हणलं. पाय नाही का तिकडे तुमच्या. तुझी सवय लहानपणीची गेली नाही. आणि तू ननद कोटा आहे हो बाई. अरे ती ननद कोटा आहे. ननद चलदीची सेट आहे. का करतेस रे. काम लागेल ना सेटिंग. मूर्खा. नाही ना मग. नाही रे माझी लाखात एक माझ्या पोरीसारखी आहे रे ते. काय झालं. आणि मी भावासारखा होतो. माझ्या नंदाला आवाज दे. चला मामाजी घेता. आपल्या ननदीला आवाज दे. पूजा का नाव आहे जे पूजा. बापा बापा हे तर पुरी उभावल्यासारखी दिसते का. त्या बहीण नाही जमल का सेटिंग. पाय तो हात लावून या ना. तुम्ही धुवा नाही काय आपली वाले पाय पाय. धुवून दे ना. कोण मी कसा धुवून देऊ बाबा. त्याची का करते ते. हे लमची तोंड कुचकी. आता कशी सेटिंग लावून पाहतो म्हणून हे म्हणणारच आपले लावून देतो. गिलास म्हणतो बरोबर. चांगला राहायचो ते 4 दिवस. अरे तुला का सांगू. काहून ती चांगली पोरगी नाही आहे का रे. काहून त्याच्यापेक्षा चांगली मी कोणता चांगला हो. ते देवगायचं तर मी सांड्या. अरे तिच्यापेक्षा चांगली पोरगी पाहिजे का रे तुला. काहून नको जाऊ तिच्या वाचतो. अरे एकही नाही पण आतापर्यंत तिथे गच कर नाही का रे. मले आहे आमचा.
बाबा होय आता आराम करा तुम्ही. काय म्हणलं आराम करा म्हटली. हो हो आराम करतो आराम आराम करा जेवण खावं झालं पोटभर हो हो हा मला प्रश्न करते की पावसात कसं पटपट. बाई आणलो मी ना अरे आता झोपात वेळ झाली चाली आणलं का रे तुमच्या हल्ल्याच्या दुधाचं आहे ना तुमच्या गावात भेटते का मामाची चाय देता का आता? पिऊन घ्या मामाजी अजी पिऊन घ्या लवचा फुकट्या फुकट्याच्या बहीण मा याच्या घरी भेटत ना सर आमच्या घरी आला त्या बहीण मा आणल्याच्या बहीण मा 2-3 जण माझ्या बहिणी ते मीच घेतले त्या बहीण मोठ्या लोकांचा हलका भोकाचा त्या बहीण याच्या घरी भेटते का नाही तर पाहिल्या भेटते कुत्र्यावानी मला भेटते का मला कुत्र्याला भेटते हे काय ते काय बहीण होय का पोर होय ना तिघाचे तिघही एका सरी मार भिडले जसं काय याच्या घरी भेटते का नाही भेटत बापा बापा सेवा चालू आहे ए बंड्या का म्हणते बंड्या तुझं नाव काय माझं पूजा पूजा बाई. हा, हा. ए बंड्या हा. अरे मी बघ कितक्या लांबून आली मला न्यायला काऊन आलं वा? तेवढ्या लांबून पायदळ आली न्यायला काऊन आलं तू का माझ्या नातेवाईक होय? Pikachu, न्यायालयीन? Pikachu, लमचे काय जमते का म्हणलो काय तू आहे का कुठं गावात का रे आहे का म्हणतो काय म्हणते शेती तुला काय सांगू नाही जमत असेल तर जमवून टाकून काय नाही सांगू शहाणे मारी येत का काहून नाही का नाही. पाय बरं नाही तू माझ्या बहिणीची कोण आहे? नाही ना तुझे. ननद होय. बाई. तिचा भाऊ काय नावात ना नाही रे. केसार फुगे बुढीचा मार चुप रे. गुपचूप खाल्ले तो ना चुप रे. तिकडं भंडाऱ्याच्या टेकडीवर चाल ना ए, हात नाही लावायचा. काय होतं लावलं तर हात लावायचं बघ मग. थोडसाच लावतो आवाज दिवसानं आवा मिळाला मोका आवाज दिवसानं मिळाला मोका जवळ ये नागडे अगं जवळ ये नागडे मला एक जमाट नागडे जवळ ये नागडे मला एक चांगली अशी येतं ना काऊन रे? जवळ ये म्हणलं तर लवकर या ए बंड्या हा. आज तुमच्या गावची बघ मंडई आहे हो होय ना आता मला मंडई घुमायला नाही सुपारी. याचा आवाज खोल हा? ए बंड्या हो. आज तुमच्या गावची मंडई आहे बघ हो. मला एकही अंगावर साडी नाही आहे, फक्त एकच आहे हे कसं होय. चाललं तर घेऊन देतो ना खरं कातं? पहिले बहिणीला विचारते नंतर येते तिच्यासोबत. अहो, चला एवढ्या घेण्याला आणायला करणार आता माझी बहीण आहे एवढी. वै वै तिचा सासरा आहे अगे वहिनी वहिनी मी काय म्हणली काय ग मी तुमच्या गावची मंडई घुमायला जाऊ का अगे काय तू नवीन नाही वय ना अगं पोरी बारीनं असं जायचं नाही आता वरवर वरवर करायचं नाही अगं बंड्या राहते सोबत तू घरी मध्ये राह बंड्या जाताना येते वापस ठीक आहे चल ए बंड्या लवकर जा रे, लवकर ये रे. ए कोंबड्याची पटकन. त्या बहीण आता मा बापा मा सासऱ्याले
मग तो मा बहिणीच्या सासऱ्याले मा बहिणीले ना मा बहिणीच्या नंदले काहीतरी घेऊन जा लागल. आहे का दुकानदार भाऊ? ए सूरज भाऊ आहे का म्हणतो दुकानात? त्या बहिणी मायने मंगळपासून म्हणत आहो ये म्हणून. बरं काम करा आता पहिले पैसे चेक करावं लागेल. आपल्याला पैसे बापाने त्या बॅग मध्ये पैसे ठेवले ना बोलले म्हणे बापू त्या बॅग मधले पैसे घेतो ना जाजो म्हणे बाजारात ना आपल्या बहिणीले साडी आणि नंदले कपडे घेऊन येतो म्हणे. त्या बहिणीचे पैसेच नाही दिसून राहिले. मला तर वाटतं या सासऱ्यानं हिच्या सासऱ्याकडेच हिने हिच्या सासऱ्यानं नाही हिने जमवले का त्याचे पैसे. लमचे हे चोट्टेच आहेत. लमचे मोठे लोकांचे माणसं पण हे असे धंदे करतात. ओ मामाजी तू उशाला दिली म्हणजे हो म्हणा नाही तर नाही म्हणा. पैसे तुम्ही घेतले पैसे माझे होते पाय. मी चांगल्याने विचारून राहिलो पैसे नाही नेलं माझ्या बापा नाही नेलं माझ्यासारखा माणूस नाही या गावात कधी पैसे चोरी नाही केली बाबा. खरं खरं सांगा. हो का बाबा? अरे पैसे ठेवले होते ना चोट्टे वा तुम्ही. आम्हाला चोरी चालू अरे आम्ही का चोर वाटले. धंदे बरोबर आहे का तुमचे? याच्यासाठी येतं का आमच्या गरीब माणसाच्या घरी? दादा आम्हाला काय पैशाला कमी आहे का रे? पैशाला कमी नाही. तुझ्या बापाला त्या बॅग मध्ये पैसे ठेवले होते. अरे तुझ्या बापा समोर माणसाला चोरी लावताना लाज वाटत नाही तुला? शिवाय माझे पैसे गेले कुठं? तुमच्याशिवाय माझे पैसे गेले कुठं? माझ्या घरी पोलीस नाही आला आणि माझ्या बापाने त्या बॅग मध्ये पैसे ठेवले होते. तसं नको नाही. माझा भाऊ आहे ना रे तू? भाव नाही गेला.
ए मी तुझी बहीण आहे ना रे. ए, माय बहीण गेली घोड्या. मी आता बहीण बहीण काय पाहताय माझ्या बापानं मेहनतीने कमवून तिथं पैसे ठेवले आणि चुकतो असे धंदे करायला आले. आणि तुला चोर वाटला ना रे. सासरा बिमार आहे त्याच्यासाठी बकऱ्याची नल्ली आणलो हे सोयाची. अरे नको मारू रे पंड्या. आता हात वाजवून टाकील. अरे राखी तर बांधू दे रे मला. राखी नाही, तुम्ही असं पुन्हा बहीण मार. हे असे आमचे लुचड धंदे. अबे हट तिकडं. चला माझी मीटिंग आटोपली कारण का आता गावाला गेलं पाहिजे. याचा सत्यानाश होणे याच्या मध्ये कुत्रे मग कुत्र्या याच्यासाठी आणि माझी बहीण हो. तुझा सत्यानाश होणे या भिलेवाड्याच्या भिलेवाड्याचे नाही केसनवाड्याचे मुतोतले सत्यानाश होय तुझा. हो. आगे लिया होई. होतात राहायचं मुलगिया. बायकोला भेटत कुत्र्या. चला माझी मीटिंग आटोपली आपण आपल्या गावाला गेलो पाहिजे कारण काय तर माझे वडील माझी पत्नी आणि बहीण सासू वडील गेले घरी कोणी नसतील जाऊन पाहते. निगाह मिला की दिल ना चला. पत्नी आली किंवा नाही थोडा कचरा पडला दिसते होऊ शकते. साऱ्यांनी रोखलं असं पण आवाज देऊन पाहते मला वाटते इकडे चपला वगैरे दिसून राहिल्या. कारभार माझं लालाचे नारी 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 पौर्णिमा पौर्णिमा नसल आली का. कारभार माझे लाडाचे नारी पौर्णिमा 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 आता जेवण राहिली. द्या. कपड्याचा हातपाय वगैरे धुवा मी तुम्हाला ताट करते जेवणासाठी. हो माझी तर कपडे भरले. आता मला सांग किती वाजले तुम्ही. अहो तुम्हाला काय सांगू मी किती वेळची घरी आली
आणि माय बाबा तुमच्या बाबाला किती वेळची सांगत होती हा. पण तुमचे बाप ऐकायला खाली आहे का? काऊन? तुमचे बाप गेले वावरावरती खाली पाहसाठी. अरे हा कळलं मरावला गेला असं आता याला आमचा 15 दिवस व्हायला त्याचा ऑपरेशन झाला त्या बांधवर जाऊन का करतो अहो तुम्ही सांगायच्या पहिलेच मी सांगितली तुमचं ऑपरेशन फक्त 15 दिवस झाले पण तुम्ही थांबा घरीच राहा आराम करा. आता मामाची ऐकायला खाली नाही ते वावरावरती गेले. कायले गेला असेल अहो पुढच्या माणसाला आगच मोठी राहते. अरे पूजा पूजा केली मैत्रिणीकडे. यायले का धंदे पकडला का मी घरी आली एवढी कामं केली पण तुमची बहीण जवान आहे ना काम करू लागायला पाहिजे. रागावलं पाहिजे माझाही मत ते आहे मैत्रिणीकडे गेली. आपल्या भावजाला सहकार्य करायला हरकत का राहू द्या आता ते खेळाकुदाचीच वय आहे तिची. मला जाऊ दे पहिले त्याला पाहून त्याला त्याला गरम करतो गेला म्हटलं मा पहिले आंघोळ करा. ठीक आहे लवकर जा. बाबा कुठं गेला असेल दिसला का तुम्हाला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला बाबा मला जन्म दिला आज तुझी पुण्य का आज मी त्या ड्युटीवर चाललो आई वडिलाची पुण्य आज मला ड्युटी मिळाली मी आपले भाग्य समजतो वडिलाची दुसदुशा करणार नाही कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला माझ्या बाबा जीव माझा कंटियाला जीव माझा कंटियाला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला माझा बाबा जीव माझा कंटियाला जीव माझा कंटियाला माझ्यासाठी काना केला पण तू एवढा हेल्मेट घालून वागते लहानपणी करून गेली माझे मा लहानसा असता माझी मा म्हणून गेली माझ्या बापाने मला सामान केलं आज माझा बाप माय झाला आणि बापाही झाला लहानपणी मरून गेली ते माझी आई 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 आम्हाला बाबा कधी केलं तू नाही आम्हाला बाबा काही कमी केलं नाही आम्हाला बाबाने कमी केलं नाही आईची वडिलांची माझ्या माची ममता आम्हाला गेली आमच्या बाबाची ममता गेली आम्हाला कोणी भटकी देणार नाही असं वाटतं. कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला कुठे पाहू तुला कुठे शोधू तुला माझ्या बाबा जीव माझा कंटियाला. हे जीव माझा कंटियाला. काऊन नाराजीत आहे बाबा बाबा काऊन गा काऊन काय नाही ग बाबा सुखदेवा हा बोलला मी तू गावाला गेला आपल्या ड्युटीवर हो बरोबर आहे बरोबर मग सुनबाई म्हणते मामाजी मा बापाच्या घरी जाऊ ओवाळलेले मा भावाला ओवाळाची आहे ठीक झालं गेले आपण गेलो बाबा हा? बसलो तर तुझ्या साड्यानं
मला चोरीचा आरोप लावला. अरे 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 चोरीचा आरोप लावून मला एवढा बेदम मारलं का, पाहिले मारलं, मले मारलं. कारभारने माझे नारीवर कारभारने गे माझे लाडाचे नारी. पौर्णिमा पौर्णिमा ग पौर्णिमा आल्या तुम्ही आई येईल ना तर का बाहेर राहिला म्हणतेस. मला आले तुमचे बाबा. आले बाबा मला सांगते का म्हणते माझा बाप. म्हणते तुझ्या साऱ्याला मारलं. तुझी घरवाली सुद्धी म्हणते मामाजी नेले असेल पैसे देऊन द्या असं म्हणली का. बरोबर आहे ना. मी अशी म्हणते का मी तुमच्या बापाने कधी समजली का बरं का. अरे नाहीस. बरोबर आहे तुमच्या बापाकडेच मन तुझं राहू द्या. मी पोरग्याची धन आहे ना राहू द्या. तसं नाही. ऐकशील हॅलो ए मला माहित आहे का तू चाला इथं काहीतरी वाटते माझ्या मनात. इकडे ये. तुम्हाला वापस सांगते राहू द्या. ए पौर्णिमा ये ना. नाहीस विचार कर. बिना कामाचा करून सगळं लोकाले दाखवता भाग. बिना कामाचा करून सगळं लोकाले दाखवता भाग. आपण पती पत्नी दोघं बहीण आणि बाप माझे हे ग. मी खरं सांगा. तुझ्या भावाच्या घरी काय आहे? अहो मी तुम्हाला खरं सांगते. करायला माझ्या बापाने काय चारल. असं होऊ शकते का. मी विचारू. अहो मी खरंच माझ्या सासऱ्याला चोरीचा आरोप केला का. खऱ्या गोष्टी आहेत ना. तू खरंच माझ्या बापाला का बरं चोरी लागली. माझी होय खरं खरं नाही सांगत तुमचं नाही तर काय बेटा काय म्हणते, फास पाजवतो म्हणते, फास पाजवतो म्हणते, खरं खरं सांग म्हणते, फास पाजवतो म्हणते. तुला काय वाटते माझ्या तोंडावर तू त्याची भास पाजवतो म्हणते. Pikachu. नारी आगे याची तरबूज आहे. नारी 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 वडिलाला लावली छोरी. अशी कोणती वस्तू नाही आहे माझ्या घरी. कोणती वस्तू नाही. अहो मी काय केलं सांगा ना. अरे मारलं ते भाड खायला. ए नारी 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 वडिलाला लावली चोरी. अशी कोणती वस्तू नाही आहे माझ्या घरी. उचल गटोळा करत तयारी. असा जानवर ठेवून का करणार आहे. आज त्या बाप्पा लावून होते बाबांची गोष्टी करत. उचल गटोळा करत तयारी. माय राशी तुझा दादा. उचल गटोळा करत तयारी. माय राशी तुझा. कोणती वस्तू नाही आहे माझ्या घरी. उचल गटोळा करत तयारी. माय राशी तुझा दादा. उचल गटोळा करत तयारी. माय राशी. आता खरंच तुझा सबला ना. इकडे चुकलं माझं मला माफ करा. अगं काय माझे काय काय म्हणला नारी तुला माझ्या वडिलाने.
मुद्दा म्हटली तर मामाची पैसे नेले असा देऊन नये हे कशी हिंमत झाली आहे जाते गोष्ट खरी आहे. हो जाते गोष्ट खरी आहे. मग मी मायराला आपल्या भावाच्या घरी जाईन आणि तुम्ही आपल्या बहिणीला मला बहिणी बायको करतो. आणि ते माझ्या संकट आपल्या बहिणीच्या संकट बापरे बापरे अरे बेटा सुखदेव हा. सुखदेव मी का म्हणतो बेटा आता झाला तर झाला मा हा? ठीक आहे ना पोरीला घेऊन ये वापस घरी आलं गो बरोबर बापाच्या हिस्सात आता घेणार. आणून घे बेटा आणून घे तिला. पूजा कावल्याची लोक गन्नवरे आले पूजा विचार कर गन्नवरे आले मारलं ग करू पती पत्नीचा झगडा होते पती पत्नीचा झगडा होते हो, येतो. जगात जाऊन पटकन घाला. बायको. हो, ते वारले वारतात. ते ठोकरे करी जा नवरे ते जा नवरे करी ते पार्लर पाहिजे त्या बायकोला डोकं फुटलाय हो. हे वारले. मी का म्हणतो तुझा विचार कर हो, विचार नाही झाला. आता पौर्णिमा आता आपल्या बायको नवऱ्याचा तुला अगं नवऱ्या आले मारलं नवऱ्या आले मारलं नवरा बायकोचा झगडा होते नवरा बायकोचा झगडा होते Pikapi, Pikachu, Pikachu. नारी 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 ते एक तू ग खरी विचार कर तुला विचार करून राहिलो माझ्या बापान सांगितलं का काही आहे तर म्हणून का दोन बाग हो इकडे हा येतो तर ते हे साथ देतील का बोरकर साहेब साथ द्याल का घेऊन जा जमते बोरकर साहेब आम्ही 10 बायका केला पैसा आहे का नाही माझ्यावर एवढा काताव मारल्या लेबाले. एवढा जोर देते दाखवल्या अवस्थेत आतावर 4 लेकराची माय असती हो 4 लेकराची मा हिच्यामध्ये होता ठोका हं? ना आपल्याला येणार इकडे अगं नवऱ्या आले मारलं तुला को करू राग नवरा बायकोचा झगडा होते नारी 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 ये ग माझ्या घरी हो याच्या घरी
जातो ना सेंदूर बुक्का लावतो हो. नाही म्हणत ते मारते भाऊजी. Pikachu? नाही म्हणत ते मारते ते मारते भाऊजी. अरे बापा माझ्या पुडक्या बापाला चोरी लागलायच्या भावनी नाही त्याच्या नाही शिल्पे फोडी याच्या जवळ चुकल्या करते त्याच्या जवळ चुकल्या करते झाला दसलं त्या बोरकडचा घर दस जया बाईला कसं राहील इकडे ये माझ्याकडे ये विचार कर हा आमचा इकडे ये अरे बेटा सुखदेवा अरे पायऱ्या त्या पोरीला पाय बरं ग अरे बेटा 2 जीवाची आम्हा घेऊन ये मातीला घेऊन ये दादा सुखदेव घेऊन ये बेटा 2 जीवाची आम्हा माय सुन गा आण बेटा ये बेटा ये मा ये सगळ्या रोमाच्या मुळे चालत तुला मी म्हटलं आता जे काय गलती झाली ते मी माफ केलं चुकलं माझं झालं हा आमचा समाप्त झालेला आहे आमच्या शाळेला Pikachu? बोरकर आपल्या रमणीला सुरुवात करतील